फ्लाईट कॅन्सल, तासनतास प्रतीक्षा, रात्रभर जागरण आणि मदतीसाठी कोणीच नाही. देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो आणि दुसऱ्या बाजूला स्वतः भारत सरकार. पण या संघर्षाचा सर्वात मोठा बळी कोण ठरलं माहीत आहे का? साधा सामान्य प्रवासी. आज आपण उलगडणार आहोत ही संपूर्ण इनसाइड स्टोरी. इंडिगोने सरकारला झुकवलं, की सरकारने नवे नियम लागू करताच गोंधळ वाढला आणि या युद्धात प्रवाशांचे काय वाट लागली या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. ही सगळी सुरुवात झाली सरकारने एव्हिएशन क्षेत्रात आणलेल्या एका मोठ्या नियम बदलामुळे. इंडिगो या पॉलिसीवर खुश नव्हती. त्यांचं स्पष्ट मत होतं, या नियमामुळे आमच्या फ्लाईट ऑपरेशनला मोठा फटका बसेल. इंडिगोने या नियमांविरोधात मोठी रणनीती आखली. उच्चस्तरीय बैठका, आंतरराष्ट्रीय एव्हिएशन बॉडीज, लॉबी ग्रुप्स, सगळीकडे कंपनीने आपला दबाव वाढवला. रिपोर्टनुसार इंडिगोने सरकारला सांगितलं, ही पॉलिसी लागू केली तर देशभरातील फ्लाईट ऑपरेशन कोलमडतील. या संघर्षाचा सर्वात मोठा मेन मोटिव्ह म्हणजे DGCAचं नवं पायलट रेस्ट रूल. नियम सांगत होता, सोमवार ते गुरुवार पायलट काम करणार, शुक्रवार व शनिवार मॅन्डेटरी ऑफ, रविवारी विकली ऑफ आणि त्यावर 41 तासांचं अनिवार्य विश्रांती. म्हणजे 4 दिवस काम केल्यानंतर पायलटला 2 दिवसाची सुट्टी ही नियमाप्रमाणे देणे गरजेचं होतं. त्यानंतर त्यांची सुट्टी संपल्यानंतर 41 तासाची विश्रांती ही पण त्यांना वरतून द्यायचं होतं. त्यामुळे सोमवारी पायलट कामावर येण्यास नकार देत होते. या 41 तासांच्या नियमामुळे अनेक पायलट सोमवारी ड्युटीलाच पोहोचू शकले नाही, कारण रेस्ट टाईम पूर्ण होत नव्हता. इंडिगोमध्ये सर्वाधिक फ्लाईट्स आहेत आणि त्यानुसार सर्वाधिक पायलटसुद्धा. नव्या नियमामुळे क्रू उपलब्ध नसल्यानं शेकडो फ्लाईट्स थेट कॅन्सल कराव्या लागल्या आणि गोंधळाचा सर्वात मोठा फटका बसला तो सामान्य प्रवाशांना. अचानक अनेक फ्लाईट कॅन्सल झाल्या. विमानतळावर तासनतास प्रतीक्षा. लोक रात्रभर झोप न घेता बसून राहिले. एका तरुणाचा जॉब इंटरव्ह्यू होऊन गेला. एका वृद्ध जोडप्याची परदेशातील मेडिकल अपॉइंटमेंट वाया गेली. तर अनेकांना 2-2 दिवसानंतर फ्लाईट मिळाली. हेल्प डेस्कवर एकच उत्तर, कधी उड्डाण मिळेल सांगता येत नाही. हॉटेल नाही, मील नाही, रिबुकिंग महाग, सॅलरी लॉस. प्रवाशांची अक्षरशः परीक्षा सुरू होती. प्रवाशांच्या हालांनी सोशल मीडिया पेटून उठला. #इंडिगो ट्रबल, #पॅसेंजर सफर देशभरात ट्रेंड होऊ लागला. त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत गेला. अखेरीस सरकारने काही नियमांमध्ये बदल करण्याचा विचार सुरू केला आणि या क्षणापासून चर्चा सुरू झाली. इंडिगोने सरकारला झुकवलं. संपूर्ण संघर्ष हे फक्त नियमांपुरतं नव्हतं, तर देशाच्या एव्हिएशन क्षेत्रातील शक्ती संतुलनाचं युद्ध होतं. एक गोष्ट मात्र निश्चित, या वादात सगळ्यात जास्त नुकसान झालं ते प्रवाशांचं. मला काय वाटतं? इंडिगोने सरकारला नीट उत्तर दिलं, की DGCAच्या अचानक नियमांमुळे गोंधळ झाला आणि या फ्लाईट कॅन्सलेशनचं खापर तुम्ही कुणावर फोडताय? इंडिगो की DGCA की सरकार? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेऊन येतोय अशाच रिअल इनसाइड स्टोरीज. तोपर्यंत धन्यवाद.